नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव जात असताना ईश्वरी म्हणते की सर, एक मिनिट, जन्मदिन मुबारक हो, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर, असं म्हणून ईश्वरी त्याला आता विश करते. आणि त्याच वेळेला अर्णव हा पटकन चकित होतो. आता ईश्वरी अर्णवच्या हातात हात मिळवते आणि हॅपी बड्डे सर असं त्याला विश करते. आणि जेव्हा ईश्वरी अगदी आनंदाने अर्णवला विश करते तेव्हा त्याला ते पाहून खूपच आनंद झालेला असतो. आणि ईश्वरी त्याला विश करून तशीच उभी राहते. सगळ्यात पहिले अर्णवला ईश्वरीने विश केलेला आहे म्हणून त्याला खूप आनंद होतो. तेवढ्यातच अर्णवला घरून कॉल आलेला असतो. आता अंजली त्याला कॉल करते आणि फोन स्पीकरवरच ठेवते आणि विचारते की काय रे चिंटू, कुठे आहेस तू? अरे, तुला बड्डेचं सरप्राईज देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे तुझी वाट बघतोय आणि तू तू कुठे गेला आहेस बाहेर? तेव्हा मग तो म्हणतो की ताई, ते मी जरा, त्याच वेळेला मग आता लगेच तो म्हणायला लागतो की अगं मी जरा ना बाहेर आलो. त्यावेळेला मग सगळेजण विचार करत असतात की नेमका अर्णव गेलाय तरी कुठे? तेव्हा अंजली बोलते की अरे चिंटू, आम्ही सगळेजण इथे तुझ्या सरप्राईजची प्लॅनिंग करत होतो. इतकी मेहनत घेतली आणि तू नेमका 12 वाजता कुठेतरी बाहेर गेलास. तुला माहीत नाही आहे का की आमचं दरवर्षीचं ते प्लॅनिंग असतं. मग तू हे सगळं कशाला करायला हवं होतंस? तू कशाला बाहेर जायचं होतं? तेव्हा लगेच अर्णव बोलतो की ताई, काय ना, सरप्राईज हे माहीत नसलं तर ते सरप्राईजच काय आहे? असं म्हणून ती म्हणते की नक्की काय बोलायचं चिंटू? आता उगीच माझी तू मजा करू नकोस हां. ये बघू लवकर, आम्ही तुझी वाट बघतोय सगळेजणं. तेव्हा मग तो बोलत असतो की ठीक आहे, मी येतो. तेवढ्यातच तिथून पटकन ईश्वरी बोलून जाते की अच्छा, म्हणजे अर्णव सर, अंजलीताई यांनी घरच्यांनी प्लॅनिंग केलं आहे का बड्डेचं? तेव्हा तिथून अंजलीच्या लक्षात येतं की चिंटू हा ईश्वरीकडे गेला आहे, तिच्या घरी गेला आहे. आता हे लावण्या बाजूला उभं राहून ऐकते आणि तिलाही तो धक्काच बसतो. ती लगेच वल्लरीकडे बघते आणि वल्लरी आणि लावण्या एकमेकींकडे बघतच राहतात. कारण अर्णव हा वाढदिवसाच्या इतक्या रात्री हा ईश्वरीला भेटण्यासाठी गेला आहे याचाच राग त्यांना आलेला असतो. मग अंजली म्हणत असते की काय रे चिंटू, तू बरोबर 12 वाजता ईश्वरीसोबत बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलायस की काय? तेव्हा तो म्हणतो की नाही गं ताई, असं काही नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं आहे की तू का निघून गेलायस ते. ईश्वरीकडे गेलायस कारण तिच्याबरोबर तुला यावर्षीचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता, बरोबर ना? तेव्हा मग तो म्हणतो की नाही ताई, असं काही नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की मग मला सांग की तू आता बड्डेच्या रात्री ईश्वरीसोबत डेटवर वगैरे गेलायस का? असं म्हणून ती मुद्दामच त्याची मजा करत असते आणि सगळ्यांसमोर हे सगळं ती बोलत असते. आणि त्यामुळे कोणाला काय बोलावं ते काहीच कळत नाही. राकेश आता पटकन तिला बोलतो की मी जरा आहे हां, असं म्हणून तो निघून जातो. मग अंजली म्हणते की बरोबर बोलली ना मी, तू डेटवर गेलायस ना? तेव्हा तो म्हणतो की ताई, प्लीज स्टॉप दिस. तू मला हे ना असं टीज करणं प्लीज जरा बंद कर प्लीज, मी येतोच. तेव्हा मग अंजली म्हणते की हो, मला माहीतच होतं यावेळेला तू ईश्वरीसोबत आलायस ना, मला चांगलंच कळलेलं आहे. असं म्हणून ते मुद्दामच आता अर्णवची छेडच काढत असते. आणि अर्णवला पहिल्यांदाच अंजलीच्या त्या चिडवण्याचा राग नसतो आलेला, उलट त्याला त्याचा आनंद झालेला असतो. आणि मग अंजली तिथून म्हणते की बरं ठीक आहे, ऐक, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणून सगळेजण त्याला हॅपी बर्थडे विश करतात स्पीकरवर टाकून. आणि नंतर मामा म्हणतो की अरे भाच्या, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभो तुला, असं म्हणून फोन कट करून देतात आणि मजा कर हा, असं म्हणतात. तेव्हा सगळेजण आपापल्या ठिकाणी निघून जातात. लावण्य आता पाय आपटतच तिकडून निघून जाते, कारण तिला समजलेलं असतं की अर्णव हा आपल्यासोबत नाही तर तिच्यासोबत आहे. आणि नंतर मग ईश्वरी म्हणते की सर आता काय? तेव्हा मग अर्णव म्हणतो की आज बड्डे विश केलंस ना तू मला, बरोबर ना? म्हणजे तुला माहीत होतं तर घरच्यांनी तुला इन्व्हाइट केलं असेल बड्डे सरप्राईजसाठी, बरोबर ना? तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे बघायलाच लागते. अर्णव म्हणतो मिस इंदोर, म्हणजे तुला घरच्यांनी माझ्या बड्डे पार्टीसाठी इन्व्हाइट केले, बरोबर ना? म्हणजे सरप्राईज हे तुला माहीत होतं. तेव्हा ईश्वरी ही गप्प बसते, ती काहीच बोलत नाही. नंतर मग अर्णव म्हणतो की मला सांग मिस इंदोर, आज माझा बड्डे आहे तर माझी जी बड्डे विश आहे ती तू पूर्ण करशील ना? असं म्हणतात की बड्डेच्या दिवशी कोणाला नाराज नाही करत, मग तू म्हणजे माझी बड्डे विश आहे ती पूर्ण करशील ना? तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की थांबा हा सर, तुम्ही मला कोणतीही विश मागू नका. पहिले तर एक क्लिअर आहे की तुम्ही मला सांगाल की मुंबई सोडून जाऊ नको, तर तसं होणार नाही. मला इंदोरला जावं लागणारच आहे. तेवढ्यात तो म्हणतो की मिस इंदोर, ऐकून तरी घे, मला कॉफी पाचशील का? मला कॉफी हवी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की एवढंच ना, आत्ता आणते मी, थांबा, असं म्हणून ती त्याला थांबायला सांगते आणि तिकडून कॉफी बनवण्यासाठी म्हणून निघून जाते. त्याच वेळेला आता ईश्वरी ही निघून गेल्यानंतर अर्णव हा तिथेच उभा राहून विचार करत असतो.
त्यानंतर ईश्वरी गेल्यावर त्याला आनंद असतो की बर्थडेच्या 12 वाजता रात्री तो पहिल्यांदाच त्याच्या आवडत्या व्यक्तीबरोबर त्याची सगळी इच्छा पूर्ण करून घेतोय. त्यामुळे त्याला खूपच आनंद झालेला असतो आणि ईश्वरीने विश केलं आहे सगळ्यात पहिले म्हणून तो खूप खुश असतो. तो म्हणतो की मिस इंदोरने मला बर्थडे विश केले तेही सुरुवातीलाच आणि घरच्यांनीही तिला उद्या इन्व्हाइट केले. नंतर आता लावण्या ही बाजूला होऊन अगदी रागामध्ये विचार करत बसलेली असते. तिला इन्सल्टच झाल्यासारखं वाटत असतं. तर तेवढ्यातच आता तिथे मामी येते आणि मामी त्या सगळ्याचा विचार करत तिच्याकडे बघत असते. लावण्या विचार करते की अंजली ही जेव्हा फोन लावते त्यावेळेला ईश्वरी समोरून बोलते आणि ईश्वरीचा आवाज येतो. तेव्हा तू ईश्वरीसोबत गेला आहेस का? म्हणजे बर्थडेला ईश्वरीने पहिले तुला विश करावं अशी तुझी इच्छा होती. म्हणजे तू तिच्यासोबत डेटवर गेला आहेस का? असं सगळं आता ती विचारत असते आणि ते तिला आठवत असतं आणि त्याने तिला खूप राग येत असतो. आता वल्लरी तिथे येते आणि लावण्या रागानेच विचार करत असते की ARसाठी मी इतकी तयार होऊन आले आणि AR इथे थांबण्याचं सोडून या सरप्राईजचं बघण्याचं सोडून त्या ईश्वरीकडे गेलाय का? कशासाठी? इतकी सगळी तयारी करून आली मी. एवढ्या रात्री ARसाठी फक्त मी तयार होऊन आली आहे. त्याच्या बर्थडे पार्टीला त्याला विश करण्यासाठी. परंतु तो त्या मिडल क्लास ईश्वरीकडे गेलाय. काय गरज आहे ते सगळं करण्याची त्याला? असं त्या ईश्वरीमध्ये काय ह्याची माझ्यामध्ये नाही आहे? असं का करतोय AR? मला कळतंय की जेव्हापासून ती ईश्वरी ही ARच्या आयुष्यामध्ये आली आहे ना, तेव्हापासून AR पूर्णपणे बदलून गेला आहे. मी बघते ना, पहिला कसा होता AR आणि आता कसा आहे तो. मला खरंच त्या ईश्वरीवर खूप राग येतोय. माझ्या ARला तिने कंप्लीटली चेंज करून टाकलं आहे. माझी खूप चिडचिड होती आहे मामी. आणि ती आता रडायला लागते की ईश्वरीसोबत तो गेला आहे, परंतु हे बर्थडेचं सरप्राईज प्लॅनिंग त्याला काही माहिती नव्हतं का? असं म्हणून ती वैतागत असते. तेव्हा लावण्या म्हणते की हे बघ तू शांत हो. तेव्हा मग लावण्या म्हणते की कशी शांत हो मी मामी? मला ना या सगळ्याचा खूप राग येतोय. AR असं कसं वागू शकतो? आय कांट असं म्हणून ती आता चिडत असते आणि म्हणते की काही झालं तरीही मला आता हे थांबवावंच लागेल. मला वैताग आला या सगळ्याचा, त्या ईश्वरी देसाईचा. तेव्हा मग आता त्यावर मामी म्हणते की हे बघ ईश्वरी असं करते ते का ते तुलाही माहिती आहे, परंतु आपल्यालाही असं हरून चालणार नाही आहे. मग लावण्य म्हणते की काय करू मी? माझी चिडचिड होते या सगळ्यामुळे. तेव्हा लावण्याला ती म्हणते की हे बघ आपल्याला प्रत्येक गोष्टीत चिडचिडी ही होतच असते, परंतु प्रत्येक गोष्टीमधून संधीही शोधायचीच असते. म्हणून या गोष्टीतून एक संधी मला मिळालेली आहे. ती म्हणजे उद्या अर्णवचं बड्डेचं सरप्राईज प्लॅनिंग केलं आहे ना अंजलीने आणि आकाशने. तेव्हा लावण्य म्हणते की हो, मग आता त्याचं काय आहे? आणि त्याच्यामध्ये त्या थर्ड क्लास ईश्वरीला पण बोलवलेलंच असेल. तेव्हा मग ती म्हणते की हो बोलावलं आहे, पण आपण तिला येऊ देत ना, काय हरकत आहे? तिला येऊ दे. आपण त्यामध्ये काय करायचं, त्याच्यात कशी संधी शोधायची हे आपलं डोकं आपण चालवायचं असतं. आता लावण्याला काहीच कळत नाही की मामी नेमकी काय बोलण्याचा प्रयत्न करते. लावण्य म्हणते की मामी काय तुम्हाला ॲक्च्युली बोलायचं आहे? तेव्हा त्यावर ती म्हणायला लागते की अगं तुला कळतं आहे का, उद्याच्या पार्टीमध्ये ती पण येणार आहे ना. मग उद्या असं काहीतरी करायचं आहे ना की त्या ईश्वरीला पार्टीतून अर्णवने हाकलून दिलं पाहिजे आणि ईश्वरी सगळ्यांच्या मनातून अगदी उतरून गेली पाहिजे. असं सगळं करायचं आहे. त्यावेळेला मग आता लावण्य म्हणायला लागते की म्हणजे? तेव्हा ती म्हणते की उद्या ती ईश्वरी येईल ना, तिच्या कोल्ड्रिंकमध्ये औषध मिक्स करून टाकायचं आणि औषध मिक्स केल्यावर तिचा स्वतःवरच्या स्वभावावरचा ताबा सुटेल आणि ती नको ते बडबडत बसेल आणि काहीही बोलून जाईल. त्यामुळे काय होईल की सगळ्यांच्याच मनातून ती उतरून जाईल. तेव्हा ती म्हणते की मामी पण हे सगळं कसं करायचं आपण? या सगळ्यामध्ये तर खूप रिस्क आहे. त्यानंतर वल्लरी म्हणायला लागते की कसं आहे ना, की किती काय झालं तरी रिस्क ही घ्यावीच लागेल आणि तुला द ग्रेट ASR अर्णवराजे शिर्के हा नवरा म्हणून हवा आहे ना, मग एवढी तर रिस्क तुला घ्यावीच लागणार आहे. त्यावेळेला मग तिचं ते बोलणं ऐकून लगेच वल्लरीला ती म्हणते की ओके ठीक आहे मामी, काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हणून ती आता तिच्याकडे आनंदानेच बघत असते आणि म्हणते की येस मी ही रिस्क घेणार आहे आणि उद्या उद्या त्या ईश्वरी देसाईचा एंड करायचा आहे मला आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. अर्णवसाठी काही पण. ही लावण्या काही करायला तयार आहे. असं म्हणून ती आता खुश होते आणि वल्लरी तिला गुड गुड दॅट इज दॅट असं म्हणून अगदी शाबासकीच देत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे ईश्वरी आणि अर्णव छानपैकी कॉफी पीत बसलेले असतात आणि मग आता इथे ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि म्हणत असते की अर्णव सर काय झालं आहे? तेव्हा तो म्हणतो की काय नाही आणि पुन्हा एकदा ते दोघंजणं कॉफी प्यायला सुरुवात करतात. ईश्वरी ही कॉफी पीत असताना अर्णव तिच्याकडेच बघत राहिलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर आता काय झालं आहे? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर
तू मला मगाशी म्हणाली होतीस की बर्थडे के दिन किसी को नाराज नहीं करते. त्यावेळेला आता लगेच तो बोलायला लागतो, की "बर्थडे के दिन नाराज नाही करते म्हणजे माझी विश पूर्ण राहिली आहे ना." तेव्हा ती म्हणते, की "सर, अहो तुम्ही मला मगाशीच म्हणालात ना, की कॉफी म्हणून. कॉफी आणून दिली ना मी तुम्हाला, विश केली पूर्ण." तेव्हा अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर तू पण कशी आहेस ना? अगं कॉफी ही कोणाची बर्थडे विश कशी असू शकते?" मग अर्णव म्हणतो, की "ही माझी विश नव्हती." ईश्वरी म्हणते, की "सर असं नाही करायचं. मला वाटलं मगाशी की हीच तुमची विश आहे म्हणून मी ती लगेच पूर्ण केली." मग अर्णव म्हणतो, की "तसं नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "तुम्ही मला प्लीज ही विश मागू नका, की मी इंदोरला जाऊ नये इथे मुंबई सोडून. मला ना इंदोरला जावंच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज मला टोकू नका आता आणि ती मी विश पूर्ण करू शकणार नाही." ईश्वरी अर्णवला बोलते, की "सर एक मुफ्त सलाह देऊ का तुम्हाला?" अर्णव म्हणतो, की "मी जरी नाही बोललो तरी तू थांबणार आहेस का? बोलून घे." ईश्वरी म्हणते, की हेच असतं तुमचं. प्रत्येक वेळेला नुसतं तुम्ही सगळ्यांना बोलतच सुटता, विचारच करत नाही. आणि उद्याचा दिवस बर्थडे ना, तर जरा लोकांची मनं जपायला शिका. लोकांना आनंदी ठेवायला शिका. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे उद्या अंजलीताई आणि आजी तुमचं औक्षण करतील ना, तर ते तुम्ही करून घ्या. नाहीतर मग काय कराल, की नेहमीप्रमाणे सांगाल, की मला हे सगळं आवडत नाही, पण तसं करू नका. आजी जे काही म्हणतायत ना आणि अंजलीताई, ते तुम्ही प्लीज उद्याचे दिवस ऐकायचे, कळलं? असं ईश्वरी त्याला बोलते. त्यावेळेला मग अर्णव बोलत असतो, की "ठीक आहे. आता तू बोलतेस तर ठीक आहे, ऐकेन मी त्यांचं. तू म्हणशील तसं." असा आता ईश्वरीला तो बोलून दाखवतो आणि हे ऐकल्यानंतर ईश्वरीला आता खूपच आनंद झालेला असतो. ईश्वरी म्हणते, की "एकदम बढिया. आता कसं?" असं म्हणून तीही खुश झालेली असते. ईश्वरीकडे अर्णव बघतच राहिलेला असतो आणि नंतर त्याला वाटत असतं, की ईश्वरीने इथून जाऊच नये म्हणून. परंतु ईश्वरीचं कॉफी पिणं हे सुरूच असतं. त्यानंतर मग पुन्हा एकदा अर्णव ईश्वरीला विचारतो, की "मला सांग, मिस इंदोर हे खरंच गरजेचं आहे का? तुझं अशा प्रकारे तिकडे निघून जाणं. म्हणजेच तू मुंबईत राहिलीस तर काय प्रॉब्लेम आहे?" त्यावेळेला आता लगेच ती म्हणायला लागते, की "अर्णव सर, हे बघा, तुम्ही पुन्हा पुन्हा मला तेच विचारू नका. काय ना, मला इथे काहीही कारण नाही आहे थांबण्यासाठी आणि मी इथे अजिबातच थांबणार नाही आहे. काय ना, की इथे मुंबईमध्ये खूप त्रास झालेला आहे आणि हा जो काही त्रास झाला आहे तो कोणामुळे झाला आहे, कशामुळे झाला आहे काहीच माहिती नाही आहे. परंतु जर मी इथून इंदोरला मुंबई सोडूनच निघून गेले, तर काहीच फरक नाही ना. आणि तसंही अर्णव सर, मला ना आता या सगळ्यामध्ये नाही अडकायचं आहे. तुमचे घरचे, त्या लावण्या मॅडम आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यापासून ना मला आता दूरच राहायचं आहे. आणि मला कळतं आहे, की याने मला त्रास होतो आहे. परंतु जर मी इथेच अशीच राहिले ना, तर मात्र मी या सगळ्यांपासून लांब जाणं कठीण होऊन जाईल. मलाच ते स्वतःला खूपच त्रासदायक ठरेल, अशा प्रकारे सगळ्यांपासून लांब जाणं. म्हणूनच वेळेवर निर्णय घेतलेला योग्य वाटतोय मला. या सगळ्यापासून लांब गेली तर कदाचित काहीतरी व्यवस्थित होऊ शकेल आणि माझ्यावर हे जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ना, ते कदाचित लांब जाऊ शकतीलच ना. मीच जर इथे नसेल, तर हे प्रॉब्लेमच कसे असतील? असा विचार आता ईश्वरी करायला लागते आणि त्याला बोलूनही दाखवते. म्हणून अर्णवला आता धक्का बसतो, की ईश्वरी इतका सगळा विचार करते म्हणजे माझ्यामुळे आणि घरच्यांमुळे हिला इतका त्रास झाला आहे, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर, कॉफी खरंच खूप छान झाली होती. नाईस." असं म्हणून तो आता तिला बोलतो आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही गप्प बसते आणि अर्णव तिथून उठतो आणि म्हणतो, की "मिस इंदोर, आता तू ऐकणारच नाही आहेस. तू उद्याच्या बर्थडे पार्टीसाठी येणार आहेस ना पण?" तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो, की "तुला इन्व्हाइट करू की नको मग?" ईश्वरी म्हणते, की "ठीक आहे, चालेल, येईन मी उद्या." असं म्हणून ती गुड नाईट असं बोलून आतमध्ये निघून जाते. तेव्हा मग अर्णवला आता वाईट वाटत असतं. ईश्वरी त्याच्यासमोरून निघून गेलेली असते. परंतु ईश्वरी काही दिवसातच इंदोरला निघून जाणार याने त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो त्याच गोष्टींच्या विचारांमध्ये गुंतलेला असतो. कितीही काही झालं तरीही ईश्वरी ही त्याच्यापासून कायमचीच निघून जाणार आहे लांब, याचा त्रास त्याला होत असतो. राकेश विचार करत असतो, की चला आज बाहेर सटकलंच पाहिजे. आज त्या अर्णवची बर्थडेची पार्टी आहे म्हटल्यावर त्या ईश्वरीला तर इन्व्हाइट केलंच असेल आणि ती ईश्वरी असेल तर मला इथे थांबणं हे कठीण आहे. त्यामुळे इथून आपण सटकलेलंच बरं, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येतच असतो आणि विचार करतो, की नाही, त्या ईश्वरी देसाईला असल्यावर मला इथे थांबणं खूप रिस्की आहे. काहीतरी कारण करून सटकलं पाहिजे. तो निघत असतो. तेवढ्यातच अंजली येते आणि म्हणते, की "अहो, आता तुम्ही कुठे निघालेला आहात? मी तुम्हाला कालच सांगितलं ना, की आज अन्नरच्या बर्थडे पार्टीचं सेलिब्रेशन आहे. मग तुम्ही कुठे निघालात?" त्यावर आता तिला राकेश म्हणतो, की "अगं, एक महत्त्वाचं काम आहे कोर्टाचं. ते जरा आवरून घे तू. तुला माहिती आहे ना, मला घरात थांबणं जमत नाही गं. किती काम असतं." तेव्हा मग ती म्हणते, की "मला तुम्ही जरा सांगा, की मी तुम्हाला काल सांगितलेलं ना, तुम्हाला एक दिवसही घरात थांबता येत नाही का?
कसलं काम आहे मला जरा सांगा. त्यावर आता राकेश बोलायला लागतो, की "अगं, तो नंदूची ती केस आहे ना, त्याच्याबद्दल मी विचार करतोय जरा. अगं, काल तर मी गेलोच नाही ना. मध्येच मला रस्त्यात एक काम आठवलं आणि म्हणूनच मी ते काम करण्यासाठी म्हणून उतरलो गाडीतून. आज त्याच्या केसचं बघायला नको का? म्हणूनच मी हे सगळं करत होतो." त्याच वेळेला आता इथे लगेच अंजली बोलायला लागते, की "पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, चिंटूला कसं वाटेल? तुम्ही एकाही घरातल्या फंक्शनसाठी अजिबात नसता." तेव्हा मग राकेश म्हणतो, की "अगं, काय करणार मग? एखाद्याही फंक्शनला नसतो, परंतु कामच असतं ना माझं तसं. करणार तरी काय मी? आणि मला सांग अंजली, की तू माझ्यावर संशय घेतेस का गं?" तेव्हा अंजली म्हणते, की "अजिबात नाही. मी तुमच्यावर कधीही संशय घेऊ शकत नाही आणि ज्या दिवशी मी तुमच्यावर संशय घेईन, तो दिवस माझा आयुष्यातला शेवटचा दिवस असेल." त्यावेळेला आता लगेच राकेश बोलायला लागतो, की "बरोबर, मी असं कधीच करू देणार नाही, कारण मी तुला संशय घेऊच देणार नाही." असं पटकन तो तिला आता बोलून जातो आणि त्यावरच आता ती हसायला लागते आणि म्हणते, की "बरं, ठीक आहे." मग राकेश तिला म्हणतो, की "बघ, मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन, परंतु एक गोष्ट आहे हां, मी काही नक्की सांगू शकणार नाही." त्यामुळे अंजली त्याला म्हणते, की "ठीक आहे." आणि नंतर आता वल्लरी आणि लावण्याचा ज्याप्रमाणे प्लॅन झालेला असतो, त्यासाठी तयार असतात. लावण्याने एक कोल्ड्रिंकचा ग्लास आणलेला असतो. त्यामध्ये वल्लरी औषध टाकते आणि म्हणते, की "हे बघ, आता हे कोल्ड्रिंक आहे आणि याच्यामध्ये हे गेलं औषध आणि हे औषधासारखं कोल्ड्रिंक हे जर त्या ईश्वरी देसाईने प्यायली तर मात्र पूर्ण वाटच लागणार आहे आणि ती ईश्वरी ते प्यायल्यानंतर तिचा पूर्ण ताबा हा सुटणार आहे." लावण्य म्हणते, की "जेव्हा ते ईश्वरी देसाई ते ड्रिंक घेणार ना, त्यानंतर मग खरी मजा येणार आहे. तेव्हा मग हा आपला अर्णव द ग्रेट ASR कशाप्रकारे त्या ईश्वरीला या पार्टीतून हाकलून देणार आहे ना, तेच बघायला फार मजा येणार आहे खरंच." तेव्हा मग लावण्य म्हणते, "परंतु मामी मला सांगा, की हा ग्लास आपण ओळखायचा तरी कसा औषधाचा?" त्याच वेळेला लगेच वल्लरी स्वतःची टिकली काढते आणि म्हणते, की "हे बघ, ही टिकली या ग्लासवर मी ठेवते. म्हणजे ही खूण आहे आणि ती आपल्याला ओळखायची आहे." तेव्हा लगेच लावण्य म्हणते, की "वाव मामी, ग्रेट हा." असं म्हणून ती तिच्यावरती आता एकदम तिच्या त्या आयडियावरती खुश होत असते आणि म्हणते, की "चला, आता आपलं काम आपल्याला करावं लागणार आहे." आणि मग दोघीजणही खूप खुश असतात आणि "चला, आता तमाशा बघायला सुरुवात करूया." असं म्हणून दोघी खाली उतरत असतात. सगळेजण अगदी पार्टीसाठी छान असे तयार झालेले असतात. फ्रेंड्स वगैरे अर्णवचे सगळे मेंबर्स सगळे काही आलेले असतात. तेव्हा आजी येते आणि अंजलीला म्हणते, की "वाह! अंजली खरंच खूप गोड दिसतेस हो." आणि तिचं कौतुक करत असते. त्याच वेळेला ईश्वरी आणि नम्रता दोघीजणीही समोरून येत असतात. तेव्हा आता ईश्वरीला येताना बघून अंजली खूपच खुश होत असते. तेव्हा आजी म्हणते, की "काय गं अंजली, ईश्वरी, ईश्वरी अर्णवच्या पार्टीमध्ये कशी आली? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, की तिला लांब ठेवायचं आहे म्हणून, परंतु का असं सगळं करताय? ईश्वरीला कोणी इन्व्हाइट केलं आहे?" असं ती विचारते. तेव्हा आजीला ती सांगते, की "अगं आजी, ते मला काही माहिती नाही आहे. ॲक्च्युली आकाशनेच बर्थडेची गेस्ट लिस्ट बनवली होती. मग त्यानेच इन्व्हाइट केलं असेल ईश्वरीला." तेव्हा आजी म्हणते, की "हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, माझा काही ईश्वरीला विरोध नाही, ती चांगली मुलगी आहे. परंतु अर्णवपासून तिला लांब ठेवायचं आहे हाच माझा प्रयत्न आहे, बाकी काही नाही." आजी जराशी नाराज होते आणि त्यानंतर मग ईश्वरी, नम्रता दोघीजणी आतमध्ये येतात आणि आल्यानंतर त्याच्याकडे बघत राहतात. आकाश समोर येतो. आकाश दोघींचंही वेलकम करतो आणि नम्रताला विचारतो, की "मला सांगा, तुम्हाला काही यायला प्रॉब्लेम तर नाही ना झाला नम्रता?" तेव्हा ती "नाही" असं म्हणते आणि ईश्वरी गालातच हसत असते. आता ईश्वरी आल्याबरोबर वल्लरी, लावण्या दोघीही एकमेकींकडे बघतच राहिलेले असतात. आता ईश्वरी म्हणते, की "थांब, आपण आजींना भेटून घेऊया." आणि ईश्वरी आजीकडे येत असते. त्याच वेळेला आता आजीला ती विचारते, की "कशा आहात तुम्ही?" तेव्हा मग आता आजी म्हणते, की "हो, मी बरी आहे गं." आणि नंतर ईश्वरी आजीबरोबर गप्पाच मारत चाललेली असते आणि आजीला आता ईश्वरी सांगत असते, की "बरं झालं आपली आज भेट झाली." मग आता आजी म्हणायला लागते, की "का गं, काय झालं?" ईश्वरी म्हणते, की "तसं नाही, आम्ही थोड्याच दिवसात इंदोरला परत जाणार आहोत ना, म्हणूनच आपली भेट झाली ते बरं झालं." असं मी म्हणते. आता आजी म्हणते, की "अच्छा, म्हणजे तुम्ही इंदोरला परत जाणार आहात का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "हो, आम्ही जाणार आहोत." आणि लावण्या वाट बघत असते, की कधी ईश्वरी ते कोल्ड्रिंक घेते आणि ते कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर ईश्वरीला कशी नशा चढते याचीच वाट लावण्या आणि वल्लरी दोघीजणीही बघत असतात. आणि कधी एकदा ती कोल्ड्रिंक पिते असं त्यांना झालेलं असतं. तेवढ्यातच आता अर्णव हा वरून आलेला असतो आणि तो ईश्वरीकडे बघतच राहतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की अर्णव हा सगळ्यांसमोर केक कटिंग करत असतो आणि जी लावण्य असते ती त्याला एकदम एक्सपेन्सिव्ह असं गिफ्ट देते.
आणि मग ते गिफ्ट जेव्हा ईश्वरी बघत असते त्याच वेळेला लावण्य म्हणते की काय ईश्वरी, तू अर्णवच्या बड्डे पार्टीमध्ये आली आहेस, मग आमच्या अर्णवच्या बड्डेसाठी तू त्याला खास असं कोणतं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणलं आहेस की नाही, असं ती पटकन आता विचारते. कारण ARच्या स्टेटसला शोभेल असंच गिफ्ट त्याला दिलं पाहिजे ना, मग तू त्याला आणलंयस की नाही गिफ्ट. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आणलं आहे हे. तेव्हा मग व्हॉट इज दिस असं ती विचारते. तेव्हा मग अर्णवच्या हातात ती गोधडी देते आणि म्हणते की अर्णव सर, मी ही तुमच्यासाठी गोधडी विणलेली आहे. तुमच्या आईच्या साड्यांपासून विणलेली ही गोधडी आहे आणि त्याच्यामध्ये आईच्या प्रेमाचा स्पर्श आहे. त्यामुळे मला या भेटवस्तूची किंमत तर करता येणार नाही, जगात कोणीच करू शकणार नाही, असं म्हणून आता अर्णव ती गोधडी ओपन करतो आणि स्वतःच्या अंगावर घेऊन आईच्या मायेच्या स्पर्शाची ऊब त्याला जाणवते. कारण त्याच्या आईच्या साड्यांची ती गोधडी असते आणि तो खूपच खुश होतो. आता ईश्वरी त्याला म्हणत असते की अर्णव सर, तुमच्या आईची ही गोधडी आहे ना, असं म्हणून आता अर्णवला तो म्हणतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, थँक्यू सो मच. तू जे हे गिफ्ट दिलं आहेस ते जगात कुठलीही याची किंमत कोणीही करू शकत नाही. मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट इन माय लाईफ, असं म्हणून तो तिला आता बोलतो. आणि यामुळे ईश्वरी खूपच खुश होते आणि तिथे घरातले सगळे जे काही अवेलेबल असतात ते अर्णवचा आनंद बघून खूप खुश होत असतात आणि आपल्या मुलीच्या साड्यांची म्हणजे सात्विकाच्या साड्यांची गोधडी विणली आहे हे पाहून आता आजीही पुन्हा एकदा ईश्वरीपासून इम्प्रेस होते. अंजली आणि बाकीचे सगळेही खुश असतात. आता अशा प्रकारे ईश्वरीने अर्णवची एक मोठी इच्छा पूर्ण केलेली असते. आता ईश्वरी इंदोरला जाणार की थांबणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.